नमस्कार प्रेक्षकांनो, आजच्या एपिसोडमध्ये आपण बघूया. इथे आता ईश्वरी येते आणि म्हणत असते, ताई अगं लवकर मला चहा दे, मला ऑफिसला जायला उशीर होतोय. माझी जी नेहमीची बस आहे ना ती मिस व्हायला नको, माझी नेहमीची बस मला मिळायला हवी, असं ईश्वरी म्हणत असते. तेव्हा इथे ईश्वरी विसरलेली असते की तिने आता ऑफिसमध्ये रिझाईन केलेलं आहे. तेव्हा इथे ईश्वरी म्हणत असते की ताई तुला माहिती आहे का, अगं मला ऑफिसमध्ये जायला उशीर तर तो भडकूचंद उगाच मला वाटेल तसं बोलेल. अगं तुला माहिती आहे, बसमधून आता उतरल्यानंतर तिथून ऑफिसपर्यंत जायला 5 मिनटं लागतात. त्या 5 मिनटामध्ये सुद्धा माझ्या मनामध्ये इतके प्रश्न चालू असतात, इतके विचार येतात की जर मला ऑफिसमध्ये जायला उशीर झाला तर भडकूचंद मला काय बोलेल? भडकूचंद मला ओरडेल का? मला हजार प्रश्न विचारेल का? हे सगळे प्रश्न माझ्या मनामध्ये येऊन जातात. तेव्हा इथे ईश्वरी आता म्हणत असते की मला त्या भडकूचंदची खूपच जास्त भीती वाटते. 100 प्रश्न विचारण्यापेक्षा लवकर केलेलं बरं ना. तेव्हा ईश्वरी आणि नम्रताचं बोलणं सुरू असतं. तेव्हा जयू आत्या तिथे आलेली असते आणि ती त्यांचं बोलणं ऐकत असते. तेव्हा नम्रता म्हणत असते, इशू अगं असं काय करतेस तू? ऑफिसला तू का जातेस? अगं तू तर रिझाईन केलेस ना, मग तू ऑफिसला का जातेस आता? तू विसरली आहेस का? तेव्हा इशू म्हणते, अरे हो, मी तर विसरलेच होते की मी ऑफिसमध्ये रिझाईन केलं आहे ना. तेव्हा नम्रता म्हणते, इशू मला असं वाटतंय ना की तुला करमत नाही आहे. तुला ऑफिसची, अर्णव सरांची, त्यांच्या ओरडण्याची एवढी सवय झाली आहे की तुला आता अजिबात करमत नाही आहे, हो ना? मला असं वाटतंय तिकडे आता अर्णव सरांनासुद्धा तुझ्याशिवाय काही करमत नसेल. दोघेही सतत एकमेकांबरोबर भांडत असायचात ना. तेव्हा इथे ईश्वरी म्हणत असते, हो ना, म्हणजे ते बोलतात ना, तुझं माझं जमेना, तुझ्या वाचून करमेना, तशी आमच्या दोघांची गत आहे, असं ईश्वरी म्हणत असते. ईश्वरी विसरलेली असते की तिने रिझाईन केले, पण तरीसुद्धा ऑफिसला जायला निघालेली असते. तेव्हा नम्रता म्हणते की तुम्हाला दोघांना एकमेकांची इतकी सवय झाली की तू रिझाईन केलेस हे सुद्धा तुला आता लक्षात नव्हतं. तेव्हा इशूला हसायला येतं. तिला असं वाटत असतं की अरे देवा, हे काय केलं मी? आणि ती मनामध्ये विचार करत असते की मी जरा घाई नाही ना केली ऑफिसमध्ये रिझाईन देण्यासाठी. मला असं वाटते मी थोडी घाईच केली, पण अर्णव सरांनी सुद्धा मला थांबवायला हवं होतं ना, असं सुद्धा ईश्वरी म्हणत असते. नम्रताला कळत असतं की इशूने इथे ऑफिस सोडलं आहे, पण ती अर्णवला आणि ऑफिसला मिस करते. तर इथे जयू आत्या म्हणत असते, काही झालं ना तरीसुद्धा लवकरात लवकर वहिनीला आता इथे बोलावून घ्यायला हवं आणि ईश्वरीबद्दल आणि राकेशजीबद्दल तिच्याशी बोलायला हवं. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे सगळेजण ब्रेकफास्ट करायला बसलेले असतात. तेव्हा विक्रांत काका म्हणत असतात, मामा म्हणत असतात की आई, मला काय वाटतं माहिती आहे का, आपला अर्णव ना थोडा बदलला आहे. म्हणजे तू बघितलं नाहीस, तो आहे ना कुठल्या तरी विचारात सतत असतो, कसला तरी विचार करत असतो मनामध्ये, त्याच्या हजार प्रश्न आहेत. तेव्हा इथे आई म्हणत असतात की अगदी बरोबर बोललास तू, आपल्या अर्णवच्या मनामध्ये असंख्य प्रश्न निर्माण झालेले आहेत. त्याच्या आतमध्ये खूप काही बदल घडत आहेत, पण हे आपल्याला तो सांगत नाही आहे. त्याने मनातल्या मनामध्ये हे सगळं लपवून ठेवलं आहे. तेव्हा आकाश म्हणतो, आजी अगदी बरोबर बोललीस तू, तू दादाला एकदम व्यवस्थित ओळखतेस. तेव्हा आजी म्हणत असते, अरे मी तुलासुद्धा व्यवस्थित ओळखते, सांगू का तुझ्याबद्दल सांगू? तेव्हा आकाश म्हणतो, नाही नको नको, माझ्याबद्दल काही बोलू नको. तेव्हा वल्लरी म्हणत असते की मला माहिती आहे ना तुम्ही नक्की काय बोलण्याचा प्रयत्न करताय, पण तुम्ही अर्णव आणि त्या ईश्वरीबद्दल जो काही विचार केला आहे ना, ती तुमची इच्छा दोघांची कधीच पूर्ण होणार नाही आहे, असं वल्लरी आता म्हणत असते. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे राकेश आता घरी आलेला असतो. त्याने इथे शलाकाच्या डेड बॉडीची विल्हेवाट लावलेली असते आणि त्यामुळे त्याच्या कपड्यांना इथे माती वगैरे लागलेली असते. तेव्हा ईश्वरी खिडकीतून राकेशला बघते, तेव्हा ती राकेशजी राकेशजी अशी हाक मारत बाहेर येते, पण तिच्या आता एकासुद्धा हाकेला तो ओ देत नाही. सरळ दरवाजा उघडतो आणि आतमध्ये निघून जातो. तेव्हा ईश्वरी म्हणते, असे काय आहे, मी इतका आवाज देते, त्यांनी माझा आवाज ऐकला तरीसुद्धा निघून गेले, साधं मला आवाजसुद्धा दिला नाही. तेव्हा इथे आता ईश्वरीने आवाज दिल्यानंतर राकेश थांबत नाही, कारण त्याला माहिती असतं की इथे ईश्वरी त्याला हवे तेवढे प्रश्न विचारेल. कुठे गेला होतात, मग इतका उशीर का, मग काय सांगायचं आहे मी, त्यापेक्षा आता आतमध्ये निघून आलो ना तेच बरं झालं. ईश्वरी म्हणते, काय झालं असेल, म्हणजे मी इतका आवाज दिला तरी राकेशजी थांबले नाही, सरळ निघून गेले असतील.
आणि त्यांच्या अंगाला ही माती लागली होती का त्यांच्या कपड्यांना? ईश्वरीने आता इतक्या पटकनसुद्धा घाईघाईने राकेशच्या कपड्यांना जी माती लागलेली असते ती बघितलेली असते. तेव्हा इथे राकेश म्हणत असतो की हे काय चाललंय? या शलाकाची विल्हेवाट लावता लावता माझं इथे माझ्या इंदोरी जिलेबीकडे दुर्लक्ष होतं आहे. आतासुद्धा मी शलाकामुक्त झालेलो आहे आणि आता लवकरच मी ईश्वरीच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करणार आहे. मला ईश्वरी काही झालं तरीसुद्धा माझ्या आयुष्यात हवी आहे. पण चला, हे शलाका पुराण संपलं. आता मी शलाकामुक्त झालो आहे. आता तिची भीती नसणार आहे. मी इथे मोकळेपणाने माझं आयुष्य जगू शकतो, असं आता राकेश म्हणत असतो. राकेशलासुद्धा टेन्शन असतं, कधी शलाकाने जर मला बघितलं आणि तिने जर ईश्वरीला सांगितलं की मीच इथे राकेश आहे म्हणून, मीच राजेश आहे म्हणून, तर माझं मात्र काही खरं नव्हतं. पण आता तसं काही होणार नाही आहे. आता चला, आता मी घरी आलो आहे. आता छान फ्रेश होतो. त्या इथे शलाकाची विल्हेवाट लावता लावता माझ्या इंदोरी जिलेबीकडे माझं खूप दुर्लक्ष झालं. मला तिच्याशी खोटं बोलावं लागलं होतं. आता जर मी आतमध्ये निघून आलो नसतो तर माझ्या इंदोरी जिलेबीने मला इतके सारे प्रश्न विचारले असते ना की मला पार तिने हैराण करून सोडलं असतं. पण आता नाही. आता प्रत्येक गोष्ट आता माझ्या मनाप्रमाणे होणार आहे. आता डेड बॉडीची सुद्धा विल्हेवाट लावली आहे. खाडीमध्ये छान टाकून आलो आहे आणि त्याचबरोबर इथे आता तिची विल्हेवाट लावल्यानंतर इथे माझी इंदोरी जिलेबी आहेच, जिला मी इम्प्रेस करण्याचा प्रयत्न करतो आहे. आणि तिच्या आत्यालासुद्धा, तिच्या आत्या नक्की माझा आणि ईश्वरीजींच्या लग्नाचा विचार करेल. ईश्वरीजींच्या आईवडिलांनासुद्धा इथे ती कन्व्हिन्स करेल. त्यानंतर इथे आता अर्णव आपल्या ऑफिसमध्ये तर आलेला असतो, केबिनमध्ये बसलेला असतो, पण तो ईश्वरीला खूप जास्त मिस करत असतो. तेवढ्यातच प्रेक्षकांनो तिथे लावण्य आलेली असते. लावण्य इथे आता अर्णवला त्याच्या कामाची माहिती देत असते. दिवसभरामध्ये त्याचं काय स्केड्यूल असणार आहे, कुणाबरोबर मीटिंग आहे, ही सगळी माहिती देण्यासाठी ती त्या ठिकाणी आलेली असते. तेव्हा इथे अर्णव म्हणतो की मला युरोपमध्ये आपला जो काही माल जाणार आहे त्याबद्दलची सुद्धा मला अपडेट हवी आहे. तेव्हा इथे लावण्य म्हणते, मी तुला सगळे अपडेट देणार आहे यार, तू अजिबात काळजी करू नको. आणि इथे लावण्य त्याला म्हणत असते की हे बघ ASR, मी काय म्हणते, तुला आता इथे पर्सनल असिस्टंटची सवय झाली आहे, बरोबर ना? मग तुला जर हवं असेल तर मी एखादा वेल एज्युकेटेड PA तुझ्यासाठी इथे अपॉइंट करू शकते, जो तुझी सगळी कामं बघेल. मी बघू का एखादा PA तुझ्यासाठी? तेव्हा इथे अर्णव म्हणत असतो, नाही नको, त्याची सध्या तरी काही गरज नाही आहे. जर मला वाटलं तर मी तुला नक्की सांगेन. तेव्हा इथे लावण्य म्हणते ठीक आहे. तेव्हा इथे अर्णव बोलत असताना त्याचं लक्ष ज्या ठिकाणी त्याने इथे आता ईश्वरी देसाईचं लॉकेट लावून ठेवलेलं असतं त्या ठिकाणी त्याचं लक्ष जातं. तेव्हा इथे अर्णव आता पुन्हा तिच्या आठवणीमध्ये हरवलेला असतो. हे लावण्याच्या लक्षात येतं. लावण्य येते, अर्णवच्या खांद्यावरती आपला हात ठेवते आणि त्याला म्हणत असते की ASR, मी समजू शकते. हे बघ, सवय आहे आणि सवयी सुटायला माणसाला वेळ लागतो. पण एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे ती मुलगी जी जॉब सोडून गेली. अरे, माणसं निघून गेल्यानंतर त्या आठवणींमध्ये आपल्याला रमून राहायचं नसतं. जी जागा रिकामी झाली आहे त्याच्यामध्ये आता दुसरी जागा भरून काढायची असते. आणि आत्तापर्यंत ज्या वेळेला तुझी PA नव्हती त्यावेळेला तुझी सगळी कामं ही मीच बघत होते, बरोबर की नाही? त्यामुळे मी आहे, तू अजिबात काळजी करू नको. तुझी सगळी कामं मी बघेन. तुझं दिवसभराचं काय शेड्यूल आहे हे मी तुला सांगेन. तू अजिबात टेन्शन घेऊ नकोस, असं लावण्य म्हणते. तेव्हा इथे आता अर्णव लावण्य जात असताना पटकन तिला विसरपणी म्हणतो की 1 मिनिट, मी सिंदूर. तेव्हा इथे लावण्या अर्णवकडे बघतच राहते. तिने आत्ताच अर्णवला समजून सांगितलेलं असतं की त्या मुलीचा इतका विचार करू नकोस. ती नसताना मीच तुझी सगळी कामं बघत होते. मीच तुला प्रत्येक गोष्टीचं अपडेट देत होते. तसं मी तुला देत राहणार आहे, असं ती म्हणत असते. तरीसुद्धा अर्णवच्या तोंडात काय येतं? 1 मिनिट, मी सिंदूर. तेव्हा इथे आता लावण्य म्हणते की ठीक आहे, काही हरकत नाही. सवय आहे ना ती. सवयीने हळूहळू सगळ्या गोष्टी विसरून जाशील. त्याच्यामुळे काळजी करू नको. मला काही वाटलेलं नाही आहे. मी तुला युरोपच्या मीटिंगचे सगळे अपडेट आता आणून देते. तेव्हा इथे लावण्याला खरं तर मनामध्ये राग आलेला असतो. कारण लावण्याने इथे एवढी सगळी कामं केलेली असतात त्या ऑफिसमध्ये, एवढं नाव कमावलेलं असतं. पण तरीसुद्धा अर्णवने तिला काय नाव दिलं? तर इथे मिस इंदोर. तेव्हा लावण्याला राग येतो, पण ती तरीसुद्धा चेहऱ्यावरती स्माईल ठेवून इट्स ओके म्हणून तिथून आता निघून जाते. आणि त्यानंतर अर्णव मात्र आता खूपच जास्त
चिंतेत आलेला असतो की हे मला काय होतं आहे, माझ्याबरोबर हे नक्की घडतं आहे तरी काय. म्हणजे इथे ईश्वरी देसाई नाही आहे, पण तरीसुद्धा मला तिचीच आठवण येते. मी तिच्याबद्दलच विचार करतो आहे. ती माझ्याबद्दल विचार करत असेल का? तिला माझी आठवण येत असेल का? असं सुद्धा अर्णव आता विचार करत असतो. त्याचबरोबर प्रेक्षकांनो, इथे जयू आत्याने फोन केलेला असतो ते म्हणजे मधुश्रीला. तिला फोन केलेला असतो ईश्वरीच्या आईला आणि ती म्हणत असते की वहिनी, अगं तुला वेळ भेटला ना तर लवकर ये ना, मला तुझ्याशी थोडं बोलायचं आहे. तेव्हा ईश्वरीची आई म्हणत असते, अहो ताई, मला सुद्धा यायचं आहे हो तुम्हाला भेटायला, मुलींना बघायला, पण आता मला लवकरचं तिकीट मिळेल का? तुम्ही एवढं घाईघाईने बोलवताय, इथे आता कामंसुद्धा आहेत ना. तेव्हा जयू आत्या म्हणते, वहिनी ते सगळं तू इथून गेल्यानंतर कर ना, पण मला तुझ्याशी काहीतरी महत्त्वाचं बोलायचं आहे, म्हणून मी तुला इकडे बोलवते की नाही. हे बघ, तिकीट वगैरेचं लवकर कर, हवं तर मी इथून करू का? तिकीट बुकिंग होईल, पण तू लवकर ये. तेव्हा इथे आता ईश्वरीची आई म्हणते, ठीक आहे ठीक आहे जयू ताई, तुम्ही काळजी करू नका, मी येते तुम्हाला भेटायला, जे काही बोलायचं आहे ते भेटूनच बोलू. तेव्हा इथे जयू आत्या म्हणते, बरं ठीक आहे. त्यानंतर इथे जयू आत्या फोनवरती बोलत असताना तिथे राकेश आलेला असतो. राकेश इकडे तिकडे बघत असतो, ईश्वरी कुठे आहे. तेव्हा इथे आता जयू आत्या म्हणत असते, अरे राकेश, आलात का तुम्ही? तेव्हा राकेश म्हणतो, हो आत्या, आलो ना मी. तेव्हा जयू आत्या म्हणते, काय झालं हो, चेहरा काय एवढा थकलाय, झोप झालेली नाही आहे का? तेव्हा इकडे राकेश म्हणतो, आत्या आता काय सांगू तुम्हाला, लोकांसाठी काम करून करून तर मी थकून गेलो आहे. पण अहो, लोकांची जर सेवा करायची असेल ना, तर उलट 4 गोष्टी आपल्यालाच इथे ऐकाव्या लागतात आणि आपल्याला त्याचा त्रासही होतो. काही गोष्टींमुळे आपल्याला खूप जास्त वाईटसुद्धा वाटतं. तेव्हा जयू आत्या म्हणते, नक्की काय झालं? तेव्हा इकडे आता राकेश म्हणत असतो, कसं आहे ना आत्या, म्हणजे इथे मी गरिबांची, गरजूंची मदत करतो, हे तर तुम्हाला माहितीच आहे. पण इथे रस्त्यावरती जे लोक राहतात, गरीब लोक, त्यांनासुद्धा मी माझ्या परीने मदत करत असतो. तेव्हा इथे राकेश म्हणतो, हे काय, मी त्यांच्यासाठी सामानच घेऊन आलो आहे. तेव्हा इथे राकेश आता त्यांना सगळ्यांना साखर, तांदूळ, जे जे काही असं गरजेचं एकदम महत्त्वाचं असतं ते राकेश त्यांना आणून देतो. लहान मुलांना चॉकलेट, त्यांना खेळणी, हे सुद्धा तो आणून देतो. तेव्हा त्याचा हा प्रेमळ स्वभाव जयू आत्याला फारच आवडलेला असतो. जयू आत्या म्हणते की लवकरच मी तुम्हाला एक आनंदाची बातमी देणार आहे, पण आधी नाही, आधी थोडं माझं काम होऊ द्या. त्यानंतर इथे राकेशला आता हे सांगायचं असतं की मला इथे ईश्वरी किती आवडते, माझी ईश्वरी, असं सुद्धा तो मध्ये मध्ये बोलत असतो. तेव्हा राकेश म्हणतो की आत्या, अहो मी काही लोकांना, गरीब लोकांना गरजेच्या वस्तू देण्यासाठी गेलो होतो. तिथे गेल्यानंतर मला कळलं की तिथे एका आजीचा जीव गेलेला आहे, त्या मृत्यू पावलेल्या आहेत. त्याच्यामुळे मग आता अंत्यसंस्कार कोण करणार? तिथे कोण आहे ना, कोण कोणाची मदत करतं आहे? मग मी त्या आजींचा अंत्यसंस्कार केले. माझ्या कपड्यांना सगळीकडे माती लागली होती, पण इथे जेव्हा ईश्वरीजीने मला आवाज दिला, त्यावेळेला मी इथे मातीवरून आलो होतो ना, म्हणून मी त्यांना आवाज दिला नाही. सगळ्यात आधी मी अंघोळीला गेलो. आता फ्रेश झालो आहे, तेव्हा विचार केला की इथे आता ईश्वरीबरोबर बोलायला हवं, म्हणून मी इथे आलो होतो, असं सुद्धा इथे आता राकेश म्हणतो. तेव्हा आत्या म्हणते, पण ईश्वरी घरामध्ये नाही आहे. ईश्वरी आणि नम्रता दोघीजणी भाजी आणायला गेलेत. आणि एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे ईश्वरी आता ऑफिसला नाही जात, कारण ईश्वरीने ऑफिसमधून रिझाईन केलेला आहे. तेव्हा राकेश म्हणतो, हो का, बरं झालं, कारण त्याला आनंद झालेला असतो. तो म्हणतो की त्या नीच अर्णव राजशिर्के याच्या ऑफिसमध्ये नोकरी करण्यापेक्षा न केलेली बरी, बरं झालं त्यांनी ऑफिस सोडून दिलं. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे मीटिंग सुरू असते. इथे आता नवीन डिझाईन्स दाखवण्यात येत असतात. आकाश, लावण्या, अजून एक मॅडम तिथे असतात, पण अर्णवचं लक्ष मात्र मोबाईलमध्ये असतं. अर्णवचं लक्ष त्यांच्याकडे अजिबात नसतं. तेव्हा आकाश आता ते सगळे डिझाईन वगैरे बघतो आणि म्हणत असतो की दादा, आपण कंटिन्यू करूया ना यांना, कारण हे बघ, त्यांनी खूप छान असे डिझाईन्स आपल्याला दाखवलेले आहेत. तेव्हा इथे अर्णव म्हणतो, बरं ठीक आहे, काहीच हरकत नाही. त्यानंतरला अर्णवचं लक्ष मात्र दुसरीकडेच असतं. लावण्य इतकं त्याला कामाचं जे काही पद्धत आहे, जी काही शेड्यूल आहे, सगळी समजावून सांगत असते, कामाबद्दल बोलत असते, आपली कुठे मीटिंग आहे, डिझाईनबद्दल बोलत असते, सगळ्या गोष्टी आता लावण्य करत असते. पण तेवढ्यातच प्रेक्षकांनो, इथे आता अर्णव म्हणत असतो की बरं ठीक आहे, आजचं माझं मीटिंगचं काय काय शेड्यूल आहे आणि ह्या डिझाईन्सबद्दलसुद्धा तो अजून माहिती विचारतो. तेव्हा इथे ईश्वरी आता येते.
ईश्वरी येत्याने म्हणते की सर अहो सॉरी मला यायला उशीर झाला. आणि ती इथे आता अर्णव बरोबर बोलत असते. तेव्हा अर्णव आता त्याला ती तिथे दिसत असते. बाकी कुणालाही ईश्वरी त्या ठिकाणी दिसत नसते केबिनमध्ये. फक्त ती अर्णवलाच दिसत असते. कारण अर्णवला ईश्वरीचे भास होत असतात. अर्णव ईश्वरीला मिस करत असतो. सातत्याने तिची आठवण काढत असतो. म्हणून इथे त्याला ईश्वरी आता ऑफिसमध्ये दिसत असते. तेव्हा इथे ईश्वरी म्हणते सर सॉरी मला यायला उशीर झाला. तेव्हा अर्णव म्हणतो नेहमी काय असतं तुझं? तुला वेळेवरती येता येत नाही का? नेहमी आपले एक्सक्यूज द्यायचं आणि मोकळं व्हायचं. इथे सगळेजण वाट बघतायत. आता कधी तू मला इथे आता महत्त्वाची माहिती देणार आहेस? कधी अपडेट देणार आहेस तू मला? तेव्हा इथे ईश्वरी म्हणते सर फक्त मला थोडा वेळ द्या. मी लगेचच तुम्हाला अपडेट देते. तेव्हा इकडे आकाश तिथे आता असतो. आकाश बघतो की अर्णव इथे आता ईश्वरीजवळ बोलतोय. पण ईश्वरी तिथे नाहीच आहे. ईश्वरीचा त्याला भास होतोय. कारण तो ईश्वरीची सारखी सारखी आठवण काढतोय. हे आता आकाशला कळलेलं असतं. तेव्हा इथे अर्णवसुद्धा ईश्वरीवरती रागवत असतो. ऑफिसचं टायमिंग काय तुला माहिती नाही आहे का? तुला उशिराच यायला आवडतं का? तुला एवढं उशिरा आल्यानंतर ऑफिसमध्ये येण्याची इच्छा कशी होते? ह्या बऱ्याचशा गोष्टी आता अर्णव ईश्वरीला बोलतो. पण तिथे ईश्वरी नसतेच. त्याला तो भास झालेला असतो. तेव्हा आकाश म्हणतो दादा बरं ठीक आहे आम्ही समजू शकतो. तेव्हा इकडे आता अर्णव याच्या खांद्यावरती आकाश हात ठेवतो आणि म्हणतो की दादा मी समजू शकतो. कारण इथे आकाशला माहिती असतं की अर्णव नक्की कुणाला मिस करतोय आणि कुणासाठी चिडचिड करतोय. हे आता सगळं काही अगदी आकाशला माहिती असतं आणि म्हणूनच तो आपल्या भावाला व्यवस्थित हँडल करण्याचा प्रयत्न करत असतो. त्याला तिथे ईश्वरी दिसत असते. बाकी कुणालाही दिसत नसते. तेव्हा इथे आकाश त्याला म्हणतो की काही हरकत नाही मी समजू शकतो. तेव्हा अर्णव म्हणतो हे नक्की काय चाललंय माझ्याबरोबर? मला ईश्वरी देसाई इथे का दिसत होती? मला तिची एवढी आठवण का येते? तीसुद्धा मला मिस करत असेल का? तिलासुद्धा माझी आठवण येत असेल का? असं सुद्धा आता अर्णव इथे म्हणत असतो. त्यानंतर प्रेक्षकांनो इथे ईश्वरीसुद्धा अर्णवच्या विचारांमध्ये असते. अर्णव तिकडे म्हणतो की मी जसं तिला मिस करतोय तसं ती मला मिस करत असेल का? ऑफिसला मिस करत असेल का? तेव्हा इथे नम्रता म्हणत असते की कसला विचार करतेस ईशू? तू खूपच जास्त बदलली आहेस गं. तू आधी अशी नव्हतीस. तेव्हा इथे आता ईश्वरी शांत बसलेली असते. जयू आत्या म्हणते काय झालं? भाजी नीट आणलेली नाही आहे का? चला हात चालवा लवकर कामं उरकून घ्या. तेव्हा इथे अर्णव मात्र आता खूपच जास्त टेन्शनमध्ये असतो. त्याच्याबरोबरही नक्की काय घडत असतं? त्याला ऑफिसमध्ये सगळीकडे आता ईश्वरी देसाई दिसत असते आणि ईश्वरीसुद्धा अर्णवला मिस करत असते. तेव्हा इथे नम्रता म्हणत असते की इशू घाईघाईने रिझाईन करून तू खूप मोठी चूक केलीस का? मग तू एक काम कर ना, तू अर्णव सरांजवळ बोलून घे ना. म्हणजे जरी तुला काही विचारायचं असेल, तुझी काही चुकलं असेल तर मग त्यांची तुला माफी तरी मागता येईल गं. तेव्हा इथे प्रेक्षकांनो अर्णव म्हणतो काय करू? फोन करू का? तेव्हा अर्णव लगेचच ईश्वरीला फोन करतो. ईश्वरीसुद्धा फोन उचलते आणि बाहेर बोलायला येते. तेव्हा इथे अर्णव म्हणत असतो की हे काय चाललंय तुझं? तुला प्रोफेशनली वागताच येत नाही का? असं कुणी जॉब सोडतं का? जॉब सोडायच्या आधी आपली कामं आपण दुसऱ्याच्या हाती देतो. ती दुसऱ्याला हँडओव्हर करतो. हे तुझ्या लक्षात नाही आहे का? आणि लगेच ऑफिस सोडलं, रिझाईन केलं आणि निघून गेलीस. इथे आता रीतसर तुला यावं लागेल आणि व्यवस्थितरित्या तुला इथे हँडओव्हर करायला लागतील गोष्टी. पण नाही, तू कशी येशील ना? तुला तर प्रोफेशनली वागताच येत नाही. तेव्हा ईश्वरी म्हणते सर आता मला कुठे माहिती होतं की मी रिझाईन केल्यानंतर मला हँडओव्हरसुद्धा करावं लागणार आहे ते. हे तुम्ही मला आधी सांगितलं नव्हतं ना सर. तेव्हा इथे ईश्वरीला अर्णव म्हणतो पण आता कळलं आहे ना, आता ऑफिसमध्ये यायचं आणि सगळ्या गोष्टी व्यवस्थितरित्या हँडओव्हर करायच्या. आता मला दिवसभराचं शेड्यूल कोण सांगणार आहे? माझी मीटिंग कधी आहे? कोण भेटायला येणार आहे? हे मला कोण सांगणार आहे? सांग बरं तू. म्हणजे तू इथून लगेचच्या लगेच जाणार आणि माझं एवढं मोठं नुकसान करणार आहेस तू. असं सुद्धा इथे आता अर्णव ईश्वरीला म्हणत असतो. तेव्हा ईश्वरी म्हणते सर आता मला कुठे माहिती होतं की ऑफिसमध्ये येऊन सगळं काही हँडओव्हर करायचं असतं म्हणून. मग तुम्ही मला हे आधीच का नाही सांगितलं? मी सुद्धा आले असते ना ऑफिसला. तेव्हा अर्णव म्हणतो या सांगायच्या गोष्टी असतात. ह्या बेसिक गोष्टी तुझ्या लक्षात राहत नाहीत का? आणि तो जोरात ओरडून म्हणत असतो. तेव्हा ईश्वरी म्हणते सर हे बघा तुम्ही मला हे नीटसुद्धा समजून सांगू शकलं असतात ना. एवढं ओरडायची काय गरज आहे तुम्हाला माझ्यावरती? हे बघा शांतपणे सुद्धा तुम्ही हे सगळं बोलू शकता. तेव्हा ईश्वरी म्हणते हे सरपण ना मला तुमच्याशी अजिबात बोलायची इच्छा नाही आहे भडकूचंद. असं म्हणून ती आता लगेचच फोन ठेवून देत असते आणि म्हणत असते की मला तुमच्याशी ना बोलायचंच नाही आहे सर. असं म्हणून आता तिने फोन ठेवलेला असतो.
तेव्हा ईश्वरी म्हणत असते, हे काय चाललंय? म्हणजे सरांना माझ्याशी नीट बोलताच येत नाही का? प्रत्येक वेळेला त्यांना वाकड्यात जायचं असतं, प्रत्येक वेळेला त्यांना मला इथे बोलायचं असतं, माझ्याशी भांडायचं असतं आणि आतासुद्धा त्यांनी तेच केलं. तेव्हा इथे आता ईश्वरी लगेच रागाने फोन ठेवून देते आणि अर्णवसुद्धा फोन ठेवून देतो. तेव्हा ईश्वरी म्हणते, हे काय केलं मी? एवढं रागाच्या भरात बोलायची काय गरज होती? सरांनी माझ्याशी बोलायला फोन केला होता ना आणि माझं चुकलंच होतं. इथे मी आता माझं काम हँडओव्हर तर कुणाला तरी करायलाच हवं होतं ना. तेव्हा इथे अर्णवसुद्धा म्हणत असतो, हे काय केलं मी? मी तर फक्त बोलण्यासाठी फोन केला होता. इथे तर या दोघांमध्ये इतकं भांडण झालं. तेव्हा इथे आता अर्णव आणि ईश्वरी दोघेजणं एकमेकांच्या अंगावरती सुद्धा ओरडत असतात आणि प्रेमातसुद्धा पडलेले असतात आणि त्यामुळे इथे आता सगळीकडे अर्णवला फक्त ईश्वरी दिसत असते. पुढील भागामध्ये इथे ईश्वरी आता अर्णवला बसलेली दिसते. कुठे टेबलच्या खाली बसलेली दिसते आणि ती म्हणते की सर, अहो तुमच्यामध्ये आणि माझ्यामध्ये साधी मैत्रीसुद्धा होऊ शकत नाही. म्हणजे इथे असताना तुम्ही कधी माझ्याशी नीट बोललासुद्धा नाहीत आणि आता इतके मला मिस करताय, असं सुद्धा ईश्वरी आता अर्णवला म्हणते. तेव्हा लावण्य म्हणते, "एसार, तू नको इथे काळजी करू. अरे ह्या रिकाम्या जागा आहेत ना, त्या आपल्यालाच आता भरून काढायला हव्यात."